भैया साहेबांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळाल असेल. भाऊजी, भाऊजी थांबा. नील, तू का त्यांना जाऊ दिलंस? तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना. त्यांच्या रागाची तुला कल्पना आहे. का नाही थांबवलंस? तू इतका शांत कसा काय राहू शकतोस नील? एक मिनिट, तुम्ही दोघी जरा बाहेर थांबा. चला चला. नील भैया जेव्हा आजारी होते, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा त्या दिवसांना तुम्ही सगळ्यात वाईट दिवस म्हणत होते. पण नील भैयांना वाचवण्यासाठी रागिणी वहिनी भैया साहेबांकडे पैशाची मदत मागायला गेल्या होत्या, हे तुम्हाला माहिती? तेव्हा नील भैयांना वाचवण्याच्या बदल्यात भैया साहेबांनी रागिणी वहिनींशी नील भैया यांच्या आयुष्याचा सौदा केला आणि त्यांना कायमचं या घरातून बाहेर जायला भाग पडलं. आणि तेच भैया साहेब आज इथे तुमच्या बाजूला उभे राहून नील भैयांची त्यांना किती काळजी वाटते याचं नाटक करताय. पण सत्य हे आहे की ती बाई खोटी आहे. तिच्यामुळेच आमचा भाऊ आमच्यापासून दुरावला, दारूच्या आहारी गेला. अशा बाईबद्दल आम्हाला काहीही बोलायचं नाही. भैया साहेब, आजही तुम्ही इथनं पळ काढताय. अर्थात ही तुमची खूप जुनी सवय. भाऊजी, काय समजायचं आम्ही? गुन्हा करणं खूप सोपं आहे वहिनी, पण आपण केलेला गुन्हा कबूल करण्याचं धाडस असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती भैया साहेबांकडे कधीच नव्हती. आदित्य राजे, कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्याआधी रणवीर राजे तुमचे मोठे भाऊ आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. सत्याला नाते नसतात साहेब. सत्य हे शेवटपर्यंत एकटंच असतं, रागिणी वहिनींसारखं. आणि आम्ही आत्ताच्या भैया साहेबांना बोललो त्या प्रत्येक गोष्टीसाठी भैया साहेबांइतक्याच तुम्हीही जबाबदार आहात हे विसरू नका. विक्रम विक्रम जप चालूच आहे. त्यामागे काही वेगळं कारण नाही ना? म्हणजे त्या रात्री हॉटेलमध्ये तुझ्या आणि विक्रम मध्ये असं काही घडलं नाही ना की ज्यामुळे विक्रमशी लग्न करण्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच उरला नाही? अभिलाषा, मला तर हिच्या या विक्रम पुराणामागे हे एकच कारण दिसत. आणि तसं नसेल तर चल तुझ्या आईच्या डोक्यावर हात ठेव आणि सांग हे सगळं खोटं आहे म्हणून. चल. अभिलाषा, काकू, अभिलाषा, तिचा हात सोड. रागिणी बहिणी आणि नील भाऊजीला वेगळं करण्यात रणवीर राजेंचाच हात आहे. आम्ही जे बोललो ते खऱ्या वहिनी. फार मोठी चूक केली आहे याने, अक्षम्य चूक. तुमची अवस्था आम्ही समजू शकतो वहिनी. आमच्याप्रमाणेच तुम्हालाही वाटते की हे सगळं खोटं असावं, पण दुर्दैवाने हे खरं आहे. नील भैया आणि रागिणी वहिनींप्रमाणेच भैया साहेबांनी आपलाही विश्वासघात केलाय. काकूच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं म्हणून रडतेस ना? की काकूने तुला जे विचारलं ते? उद्या ती रागिणी येऊन तुम्हाला खोटं पाडण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू. पण त्यासाठी तुम्हीही तुमच्या मुद्द्यावर ठाम राहायला हवं. रणवीर, आमच्यासाठी एवढं कराल ना? ताईमा, या घरातला प्रत्येक निर्णय घेताना आम्ही फक्त तुमचाच विचार करत आलो. आम्हाला ठाऊक आहे